केल्याप्रमाणे मंत्री महोदय, माझ्या चांदवड आणि देवळा तालुक्यामध्ये ऑक्टोबर 2024 झाली. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं जे नुकसान झालं, ह्या आमच्या शेतकऱ्यांना अनेक वेळा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही विम्याच्या रक्कमी अजून मिळालेल्या नाही आहे. माझ्या चांदवड तालुक्यामध्ये जवळजवळ 64,000 शेतकऱ्यांनी विमा काढलेला असताना आणि देवळा तालुक्यामध्ये जवळजवळ 38,000 शेतकऱ्यांनी विमा काढलेला असताना या शेतकऱ्यांना आज विमा कंपनीचा लाभ मिळालेला नाही आहे. सदर त्याच नुकसानीच्या वेळेस आपल्या NDRFच्या गाईडलाईन्सप्रमाणे चांदवड तालुक्यामध्ये जिथं 64,000 शेतकऱ्यांनी विमा काढलेला होता, तिथल्या 41,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. आणि त्याचबरोबर आपल्या विमा कंपनीने मात्र फक्त 20,000 शेतकऱ्यांना लाभ दिलाय. NDRFच्या गाईडलाईन्समध्ये जे पंचनामे झाले त्या पंचनाम्यांचा प्रश्न घ्या, वेळ फक्त प्रश्न विचारा. मी बरोबर प्रश्न संपवेल. त्या पंचनाम्यांचे आपल्या यंत्रणेने जे पंचनामे केले ते ग्राह्य धरून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शासन आदेशित करणार आहे का, जेणेकरून ज्या पंचनाम्यांमुळे अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत विम्याच्या नुकसान भरपाईमुळे, त्यांना याच्यातनं लाभ होईल. आणि विमा कंपनीने इंटिमेशन दिल्यानंतरही 2-2, 3-3 महिन्यानंतर पंचनामे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज शेतकरी ह्या नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत. तर विमा कंपनीला आपण शासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कलेक्टरांकडे त्याची रिड्रेसल सिस्टम जी आहे यांच्याकडनं आपण त्याची पुनश्च एकदा फेर तपासणी करून जे शेतकरी लाभास पात्र आहे त्यांना आपण लाभ देण्यासाठी आदेशित करणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, या दोन्ही तालुक्याचा मी अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या. त्या तक्रारीपैकी बहुतांश तक्रारीचं निराकरण झालं आणि दोन्ही तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंडिव्हिज्युअल नुकसानीचे जे तक्रारी होते ते निकाली लावण्यात आलेले आहे. आणि जिल्हाधिकारीकडे किंवा माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भात बैठक घेऊन आपले दोन्ही जे तालुके आहे चांदवड आणि देवळा याच्यातले प्रकरण निकाली, जे बाकीचे जे प्रकरण राहिलेले आहे ते क्षुल्लक कारणामुळे थांबवण्यात आलेले आहे. मूळ प्रश्न या संदर्भामध्ये लक्षवेधीमध्ये असा आहे की NDRFच्या निकषामध्ये अतिवृष्टीची मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना करण्यात आली. विमा कंपनीने मात्र मदत करत असताना इंडिव्हिज्युअल ज्या तक्रारी दिलेल्या त्या तक्रारीपैकी